नमस्कार मित्रांनो. जे होते ते पाहत राहावे, जो पाहत राहील तो सुखी राहे, असं म्हणतात ना. तर बिग बॉसमध्ये काहीतरी असंच घडत आहे. बिग बॉसमध्ये एक असा व्यक्ती गेलेला आहे, की जे सगळं चित्र आहे तो पाहत आहे. आता कळत आहे सगळ्यांना. काही प्रामाणिक लोक आहेत आणि काही उद्योगी लोक आहेत. प्रामाणिक लोक आहे त्यांना कळतंय, की याची वर्तणूक कशी आहे, हा वागतो कसा आहे, याला लोक कळत आहे की नाही. एक व्यक्ती असा आहे की त्याला गेम खेळता येत नाहीये. बिग बॉस मध्ये असं कोणीतरी आहे त्याला गेम खेळता येत नाही. तो म्हणजे कोण आहे तर सूरज चव्हाण. जस्ट ऑब्झर्वेशन आहे की आपण जेव्हा बिग बॉस पाहत असतो तेव्हा आपल्याला बॅकग्राऊंडला दिसत असतं की कोण काय करतंय कोण काय नाही. भलेही सर्वच्या सर्व आपल्याला कलर्स जेव्हा करत असतात पुन्हा, तेव्हा आपल्याला दिसतं की निकी असेल किंवा हे असेल, अरबाज असेल, वैभव वगैरे असेल, हेलो स्टेट वगैरे असेल. पण शॅडोमध्ये मागेच्या बाजूला कोणीतरी एक असतं व्यक्ती, तो त्याचं त्याचं काही कामच असतं. कधी तो भांडे घासत असतो, भांडे धुवत असतो, बोलताना पण तो साफसफाई करत असतो, बाकीचे जेवण करत असतात किचनच्या इथे. लोक नोटीस करतात, अर्थात केलंच पाहिजे. नोटीस करतात, याच्यावर बोलतात आणि हेच मला मराठी जे माणसं आहेत, ऑडियन्स आहे, जनता आहे त्यांचं आवडतं. आता बघायला गेलं तर तो बाकीचे सगळे जेवत होते, तो भांडी घासत होतात. जेव्हा पण एक मुद्दा निघाला होता शूजचा असेल, त्याच्याशी जेव्हा शूज बद्दल बोलण्यात आलं तर ए गोलीगत वगैरे असं जान्हवीच होते आय थिंक. ती तिच्याशी व्यवस्थित बोलत नव्हता आणि त्यांनी रिप्लाय काय केला तर ओके मॅडम, किंवा त्याच्या बोलण्यामध्ये काय होतं तर विनम्र होते. एलिना आहे, ती सुद्धा फ्रेंडशिप आधी केली तर ही अशाच भोळ्या माणसाशी केली. तो लवकर हे करून जातोय, सध्या विश्वास ठेवून जातोय. पंढरीनाथ यांना लक्षात आलं. आता एक जस्ट व्हिडिओ जी दाखवतोय मी, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल की हे कशा प्रकारे पंढरीनाथ यांनी सुद्धा आपल्या समोर म्हणजे बिग बॉस मध्ये सगळ्यांसमोर आणलं आणि बिग बॉस यांनी याचा एक प्रोमो ठेवलेला स्पेसिफिक. हे सर्व आहेच. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे पाहायला भेटते आणि तेवढ्यातच आपल्याला कळतं की लोक कसे असतात. आणि सामान्य जर का एखाद्या खेडेगावातला जेव्हा माणूस जातोय त्याला काय काय फेस करावं लागतं. आत्ताच जो पुढारी आहे त्यांनी झाडू मारायला नकार दिला आणि त्यावेळेस सुद्धा याला काम होतं, कोणाला, सूरजला. कॅप्टनला काम करायचे नसेल तर ते नाही करणार, तसं नाही करते असं बोलतात. पण कोण साफसफाई करत होता तर सूरज करत होता. प्रामाणिक माणूस आहे, त्याला चांगले मत द्यावे लोकांनी आणि त्याला गेम लवकरात लवकर समजावा. गेम नाही समजले तरी पण त्याला माणसं समजले असं पंढरीनाथ बोलतात. आणि पंढरीनाथ आय थिंक अंकिताचा आवाज आहे, ती बोलते की माणसं ओळखले आहे त्याने. त्याच्या पलीकडे आपल्याला पाहायला भेटत हा तमाशा चालूच आहे. बाकीच्या जो निकी आहे किंवा अरबाज आहे त्यांचा वैभव त्याच्यामध्ये आहे. आता निकी अरबाज सोडून वैभवच्या गळ्यात पडली आहे, कारण की तिला माहिती वैभव थोडासा दुसऱ्या अँगलला चाललाय. बाकीचं वापस ते चालूच असणार आहे. हे फक्त शो साधवण्यासाठी करणार. सगळ्यांसमोर तेच म्हटलं की आय चोज लसूण. मग त्याला सांग लसूण मध्ये आमच्याकडे एक खूप मोठा मुद्दा होता, तिकडे लसूण होतं. माझ्या पण जास्त इम्पॉर्टंट आहे लसूण. तुला वाचवायसाठी भांडत होता का तो गेलं खड्ड्यात आलीच ना मी नॉमिनेट. एवढं प्रेम करणारे हे स्टार्ट असतात. हे लव शो काय नसते, फक्त शो साठी असणारी फालतुगिरी असते. आता मराठी ऑडियन्सला पण कळायला जाईल की अशा प्रकारे लोक करत असतात. आता दुसरा मुद्दा म्हणजे कोणाचा आहे, मेन म्हणजे तो पुढारी. तो पुढारी आहे, तो आला कशासाठी आणि आलायच तर तो चांगल्या मनाने आले का नाही. आणि तो निकीच्या एवढा वहिनी वगैरे म्हणतोय, कधी ताई म्हणतोय, पण त्याचं मन तर वेगळं दिसतंय. आणि अरबाजशी आज बोलणं पण झालं होतं त्याचं या विषयाबद्दल. तर ही व्हिडिओ पाहिलं तुम्हाला कळेलच त्याचं काही पुढारीचं काही मन चित्रालाही लागत नाही. यंग आहे तर त्याचं जे वय आहे ते वय त्याचं खूप काही काही गोष्टी करत राहिलं. आणि जसे जसे निकी तंबोलींनी त्याला पप्पी दिली, आहा काय त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली होती. त्याला असं वाटत होतं हे आम्ही तर स्वर्गात गेलो आहोत. ते म्हणतात नाही का, हवेत उडायला लागला होता. आणि बाकीचा अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे कोणाचा आहे तर असा विषय आहे की कोणी जास्त करून स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळत नाही. पण अचानक मी थोडंसं ऐकलं, मला कानावर पडलं, दामले जो आपण बघितलं की काय झालेलं, नॉमिनेटेड झालेला आहे आणि वोटिंगला सुद्धा थोडंसं डाऊनच आहे. आणि योगिता, त्यांची चर्चा काय चालू होती माहिती का, बाहेरचे लोक आम्हाला वाचवून घेतील. अरे तुम्ही गेमच खेळणार नाही आणि बाहेरचे लोक तुम्हाला वाचून घेतील. इथं हलवा तर नाहीये ना, हलवा आहे का नाही ना. त्यांना गेम खेळावा लागेल, त्यांना स्ट्रॉंग उभं लावावं लागेल, त्यांना कंटेंट द्यावा लागेल, तेव्हा कुठेतरी आपण त्यांना वोटिंग करू शकतो.
वोटिंग करायच्या त्या कुवत पर्यंत पाहिजे. इथे रागीने काढणार मी कुवत म्हणेन, ही कुवत पर्यंत पाहिजे की आपण त्यांना वोटिंग करूया. पण योगिता असेल किंवा दामले असेल ते काही खास चांगलं करत नाही. त्याच्यापेक्षा पंढरीनाथ कुठंतरी उजवा भागात आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पॅडीला वोटिंग पडत आहेत. आणि दामले ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुझा, त्याच्याबद्दलची व्हिडिओ पण बघून घ्या. पण प्रत्येक आठवड्यात मला लोक नॉमिनेट करतात. मला घरातली लोक मला बाहेर काढू बघतायत आणि घराबाहेरची लोक मला घरातच ठेवू बघतात. याचा अर्थ मी कुठेतरी चांगलं करतोय, काहीतरी करेक्ट करतोय, हा कॉन्फिडन्स येत राहतो. आणि हे जर का प्रत्येक आठवड्याला व्हायला लागलं तर विचार करा तुझा कॉन्फिडन्स काय लेवलला जाईल. हे काय बोलत आहेत तुम्ही सांगा. हे खेळत असताना नाही ना वोटिंग करशाल का? नाही ना. पण सूरज खेळतोय, समजून घेतोय, आहे नवीन आहे. मला त्याचा आज थोडासा मनाला भावलं म्हणून मी बोललो की सगळ्यात जास्त कामं त्यालाच करायला सांगतायत, तोच कामं करतोय सगळ्यात जास्त. आणि तरी पण आपल्याला तो इन्व्हॉल्व्ह झालेला दिसतोय. आणि वापस बिग बॉस त्याला बोलवतील, म्हणतील सूरज थोडा बाजूला का दिसतोय, सगळ्यांमध्ये काही इन्व्हॉल्व होत नाही. अरे एवढी कामं त्याला देत आहेत आणि तो गोळ्या मनाने करतोय, हे तुम्हाला दिसत नाही का? तर आपण पण थोडंसं इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. अशा बाबतीच्या ज्या पोस्ट आहेत, आता जशी माझी व्हिडिओ आहेत शेअर तर केलीच पाहिजे, पण अशा गोष्टीच्या पोस्ट आहेत त्या शेअर केल्या पाहिजे. आणि आपण सांगितलं पाहिजे लोकांना की बिग बॉसच्या घरामध्ये काय होतं, एखाद्या खेडेगावातला माणूस जेव्हा तिथे जातोय त्याच्यासोबत कशी वर्तणूक होते. आणि जेव्हा बिग बॉसचा शो होतो, 1 तासाचा टेलिकास्ट असतो, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय दाखवेलं असतं, अननेसेसरी फक्त चिपकी दाखवेल असते किंवा ते फालतूचे डायलॉग लव शो वाले जे कॉलेजची मुलं करत असतात, वहिनी वहिनी वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला, किंवा ट्रायंगल बिंगल हे लव. आणि ही कोण, ही रॅपर आहे का खरंच? ती रॅपर आहे का खरंच? अरे एवढी खतरनाक रॅपर नसते कंटिन्यू गंगा जमुना नाही म्हणतात, पण ती काय वाहत राहते, डोळ्यातून काय गळत असतं तिच्या. कधी घेऊन गेलेली तिचा कांदा वगैरे, काही झंडूबॉम्ब वगैरे. जेव्हा रडायचं असतं तेव्हा झंडूबॉम्ब लावायचं आणि रडायचा, कंटिन्यू रडत राहते. कोणती रॅपर ही? नऊवारी आणि काय ते हे नऊवारी, तिची व्हिडिओ बघा तुम्ही, बघताय ना की आपण स्ट्रॉंग आहे, चांगलंच करणार. ही असं रडणार. ही कोणती रॅपर आहे आणि हा कोणता कंटेंट आहे? रडायचा, इमोशनल, बिना कानाचा इमोशनल ड्रामा. ठीक आहे असेल तर वापस पुढची व्हिडिओ घेऊन येईलच मी. आणि या व्हिडिओमध्ये मला माहिती आहे की थोडंसं इमोशनलच होतं, त्याच्यामुळे थोडंसं बोर झालं असेल. तुम्ही म्हणलं असेल की हा आला वापस बोर करायला, पण आताचा मुद्दा थोडासा तसाच होता. सूरज बद्दल बोलत होतो आणि ते थोडंसं मनाला लागलं होतं म्हणून तशा टोन मध्ये बोलत होतो. बाकी काही सांगण्यासारखं नाही. बिग बॉस मध्ये काही दुसरं काही व्यवस्थित घडत नाहीयेत, आहे जे कन्सिस्टंट आहेत तशा प्रकारे आलेले आहेत. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वापस आजच्या एपिसोडमध्ये दिसणारच आहे तुम्हाला निकी आणि अरबाज आणि ते लसूण बिसून काय लसूण कांदा, तो पण एकदा प्रोमो पाहून जा. ही काय आहे ते लसूण बिसून कांदा बिंदा, हा त्याला लसूण इम्पॉर्टंट होता. अरे भाई साहेब, कोणता बिग बॉस, कोणता शो आहे हा, रियालिटी शो, एवढे लोक पाहतात, काय घेऊन आले तुम्ही? चांगले रांगडे आणले असते अजून 2-4 जण तर काहीतरी बघायला भेटलं असतं. आणि जे असं वाटतं की रांगडे आणले ते लपून बसतात. बाय द वे, एवढ्यामध्ये एक धनंजय डीपी थोडासा भारी लेवलला आलेला आहे आणि त्यांनी त्याचं पुढारी सोबत थोडंसं वाजलेलं पण आहे. पुढे तुमच्याकडे काम किती आहेत? एक तोंड शिवलं का आता विचारतो? तोंड शिवलं का म्हणजे ही कुठली पद्धत आहे बोलायची? ज्याची दिवसात होती त्याला काय बोलायचं नाही. मी कवा वाटेल तेव्हा बोलणार. मारतात सर, माझा ते माझं तोंड आहे. मग तुमच्या तोंडाला लागलं नाही ना पार. अशा प्रकारे पुढारी सोबत वाजलेलं आहे त्याचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा. गुलियत म्हणजे ते असं असतं ना, एक असंच गोळी सारखं दिसायला भोळी पण बंदूकची गोळी, म्हणजे दिसायला भोळी पण बंदूकची गोळी. गोळीगत म्हणजे गोळी सारखं, गोळीगत. गोळी हृदय गोळीगत बुक्की. अरे डोळ्याला काय म्हणायचं? गोळीगत धोका. एक पोरग माझ्या बरोबर होतं, त्याला मी सारखं म्हणायला म्हणजे ते बोलायचं, सूरज भाऊ तुमचं नवीन डोळ्याला कारण चाललाय. मी लगेच म्हणायचं पहिला होता इसके वार क्यों झटके. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड कमेंट. भेटूया पुन्हा.